त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी। ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सोडवण्यात येईल, तो त्यांनी असणारा करावा अशी आम्ही त्यांना असणारं सांगणार आहोत। ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत। आपण आता विचारा। तुमचा पाठिंबा असणार आहे वंचितचा? आपण बोलायला जाणार म्हटल्यानंतर तो गृहीतच आहे। आज कॅबिनेट मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की आज त्यांनी सुद्धा महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे आणि 16 तारखेला अधिवेशन म्हणून अपेक्षित होतं, आता ते 20 तारखेला होणार आहे। त्याच्यामुळे गेल्या वेळेस ज्यावेळेस महिन्याभरपूर्वी उपोषण झालं त्यावेळेस सरकार सिरियसली घेत होतं, आता सिरियसली घेत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, कारण का आत्ता सिरियसली सरकार घेत नाही असं माझं एकंदरीत निदर्शनास आलेलं आहे। कारण आतापर्यंत ज्या 4-5 दिवसात त्यांची प्रकृती खालावते, जसं मागे आपण बघितलेले की अनेक लोक जात होते, भेटत होते किंवा चर्चा करत होते, या 4-5 दिवसात तसं काही होताना दिसत नाही। ते म्हणूनच म्हटलं ना की शासनाने त्यांना इग्नोर केलेलं दिसतंय असं मला त्या ठिकाणी वाटतंय। तेव्हा इश्यू हा इग्नोर करण्यासारखा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। गरीब मराठ्यांचा प्रश्न हा तसा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। शासनाने मध्यंतरी कुणबीच्या संदर्भातला GR काढला, आपण पाहिला। गरीब मराठ्यांच्या संदर्भातला असणारा शिंदे कमिटीमार्फत काहीतरी आम्ही करतो असं ते सांगतायत। आता काय नेमकं करणार ह्याची असणारी कोणालाच कल्पना ते देत नाहीत। लोकसभा निवडून निघून गेली तर मग या प्रश्न पुन्हा दुर्लक्षित होईल आणि गेल्या 80 पासून हा जो प्रश्न आयरनीवरती येतोय आणि प्रत्येक वेळेस त्याला असणारा इथे निजामी मराठी जे आहेत सत्तेवरती राहिलेले यांनी डावललेला आहे। पुन्हा ते असणारं वाट बघतायत की लोकसभा निवडून गेली, निवडणूक झाली की आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या की मग आपल्याला पुन्हा हा प्रश्न त्या ठिकाणी डावलता येतोय। हा प्रश्न पुन्हा डावलला जाऊ नये म्हणून आम्ही असणारं जरांगे पाटलांकडे निरोप पाठवलेला आहे की त्यांनी लोकसभेमधली आपली उमेदवारी जाहीर करावी।